नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पालकाची सुकी भाजी बनवण्याची रेसिपी। मी कढई घेतली, त्यामध्ये छोटे 2 चमचे तेल टाकून घेतले। अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे आणि मोहरी चांगले तडतडले आहे। आता यामध्ये एक कांदा बारीक कट करून टाकायचा आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतलेला आहे। आता यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी बारीक वाटून घेतलेल्या आहे, ते यामध्ये टाकून घ्यायचे। मिरची कांद्यासोबत 1-2 मिनिट परतून घ्यायची आहे। मिरची व्यवस्थित परतली। आता यामध्ये पालक भाजी टाकून घ्यायची। मी एक जुडी पालक भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली। त्यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। भाजी मिक्स करून घ्यायची आहे। पालकाला पाणी सुटतं। आपण एकदम व्यवस्थित निथळून घेतलेली होती भाजी, तरी पालकाला पाणी सुटलेलं आहे। यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। याला मी जाडसरच ठेवलेलं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची। मध्ये मध्ये ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची। भाजीतलं पाणी सगळं आटलेलं आहे। भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। तर आपली पालकाची सुकी भाजी तयार आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा। एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छान बनते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।